आता मार्जिन्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: कडा, किनारे, काठ. मार्जिन्स हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. मार्जिन्स म्हणजे एखाद्या वस्तूचा किंवा भागाचा काठ किंवा किनारा. उदाहरणार्थ, पुस्तकाच्या पानाच्या कडा, नदीचा काठ किंवा जमिनीचा सीमा भाग हे मार्जिन्स म्हणून ओळखले जातात. इंग्लिश मीनिंग: द एजेस ऑर बॉर्डर्स ऑफ समथिंग. इझी वन लाईन डेफिनेशन: द एजेस ऑर बॉर्डर्स ऑफ समथिंग. आता सिनोनिम्स पाहूया. एजेस, बॉर्डर्स, बाउंड्रीज हे शब्द काठ किंवा सीमा भाग दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. सेंटर, मिडल हे शब्द मध्यभाग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ट्रीज ग्रो अलॉंग द मार्जिन्स ऑफ द रिव्हर. नदीच्या काठावर झाडे वाढतात. नदीच्या किनाऱ्यावर झाडे आढळतात. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज मार्जिन्स मीन? ए. द सेंटर ऑफ समथिंग. बी. द एजेस ऑर बॉर्डर्स. सी. द हाईट ऑफ समथिंग. डी. द कलर ऑफ समथिंग. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.